निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं असल्याचं फडणवीसांचं विधान. उद्या निवडणुका आज पुढे ढकलल्या हे चुकीचं असल्याचं मत. बहुचर्चित अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. उज्ज्वला थिटे यांच्यामुळे चर्चेत निवडणूक. सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण. राष्ट्रवादीच्या एनसीपी नगराध्यक्ष पद उमेदवाराच्या घरावर हल्ला. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असूनही भेट नाही. प्रचार सभांची घाई असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. फडणवीसांची माहिती. राज्यातील भाजप आणि शिवसेना नेत्यांमधला वाद केंद्र मध्यस्थी करणार. भाजपचं केंद्रीय नेतृत्व संघर्षावर तोडगा काढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार. फोडाफोडीसाठी भाजपकडून खास रवींद्र चव्हाण यांची नेमणूक. खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. रायगडमध्ये झेडपी निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीची शक्यता कमीच. तटकरेंकडून शिवसेनेसोबत न जाण्याचे संकेत. शिवसेना आमदारांच्या विधानाची आठवण करून दिली. धारावी बचाव समिती आज राज ठाकरेंना भेटणार. 7 डिसेंबरच्या सर्वपक्षीय जाहीर सभेचं निमंत्रण देणार. सर्वपक्षीय नेत्यांना सभेत सहभागी होण्याचं आवाहन. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोल्यामधल्या कार्यालयावर रात्री छापा. निवडणूक भरारी पथकाकडून झाडाझडती. महायुतीतील शिवसेना भाजप वाद विकोपाला. सूडबुद्धीनं कुणावरही धाड टाकली जात नाही. तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाते. शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाच्या तपासणीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. रसेंची अवस्था अपरिचित चित्रपटासारखी. आमदार चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका. केंद्रीय मंत्री गल्लोगल्ली फिरत आहेत. चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे यांच्यावर निशाणा.